प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज मुंबईत निधन झालं. परळच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या उपचारांदरम्यान डॉक्टर नाडकर्णी यांचं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव नौपाड्यातील सरस्वती विद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात खूप मोठं योगदान दिलं होतं. IPH या संस्थेमार्फत त्यांनी मानसिक आरोग्य क्षेत्रात समाजाभिमुख कार्य केलं होतं. तसंच एक लेखक म्हणून त्यांनी अनेक पुस्तकं आणि नाटकांचंही लेखन केलं होतं. आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ डॉक्टर नाडकर्णींविषयी. डॉक्टर नाडकर्णींची विख्यात मनोविकार तज्ज्ञ, लेखक, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अशी बहुआयामी ओळख होती. गेल्या 3 दशकांपासून डॉक्टर नाडकर्णी हे मानसोपचार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत होते. डॉक्टर नाडकर्णी 10 तासांच्या वेळापत्रकात दिवसाला 40 रुग्णांना तपासून सल्ला देत. देशातील कॉर्पोरेट अधिकारी, खेळाडू, गायक आणि कलाकारांना कामगिरी उंचावण्यासाठी ते मार्गदर्शन करत. डॉक्टर नाडकर्णींचं पालक आणि शिक्षकांना विविध विषयांवर मार्गदर्शन असायचं. कमांडो दलांना ते प्रशिक्षण द्यायचे. डॉक्टर नाडकर्णींच्या प्रयत्नांमधून 1990 साली इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजे IPH ची स्थापना करण्यात आली. IPH आज ठाणे, पुणे, नाशिक या शहरांमध्ये कार्यरत आहे. डॉक्टर नाडकर्णींचं व्यसनमुक्ती क्षेत्रातलं काम हे पथदर्शी आहे. ते मुक्तांगण मित्र संस्थेचे अध्यक्ष होते. तत्वज्ञानाची दैनंदिन जीवनाशी सांगड घालून मनमैत्रीच्या देशात आणि बुद्धांसोबत क्षणोक्षणी या 2 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं. आणि त्याशिवायही डॉक्टर नाडकर्णी यांच्याकडून अनेक पुस्तकं आणि नाटकांचं लिखाण झालेलं आहे. आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक. पण तुम्ही पाहत राहा ABP माझा.